गर्भसंस्कार केल्याचे खूप फायदे आहेतच. गर्भसंस्कार केल्यानंतरची जी मुलं मी बघितलेली आहेत ती काहीतरी युनिक आहेत. हे मी जवळपासची उदाहरणं सांगते. पण यामुळे मुलांचा IQ सुद्धा खूप कमालीने वाढतो असं मी ऐकलंय. तर हे बरोबर आहे का? नक्कीच. आता गर्भसंस्कारमुळे IQ वाढतो असं म्हणण्यापेक्षा आय कॅन से गर्भसंस्कारमध्ये आपण IQ स्टिम्युलेट करतो. बरं. तर कसं करू शकतो? मॉडर्न सायन्समध्ये पण असं सांगितलेलं आहे की बाळ गर्भात असतानाच म्हणजे प्रेग्नन्सीमध्येच बाळाची 60% ब्रेनची डेव्हलपमेंट होते. त्यामुळे दिस इज द परफेक्ट टाइम जेव्हा तुम्ही बेबीच्या IQ वरती काम करू शकता. असं नाही आहे की आपल्याला वाटतं की आपला IQ कमी असला तर मुलांचा पण कमी असणार किंवा आपला खूप छान आहे म्हणून मुलांचा पण छान असणार आहे, असं नाही आहे. तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागणार आहे, हे अंतिम सत्य आहे. तर गर्भावस्थेत असताना 60% जर ब्रेन डेव्हलपमेंट होते तेव्हा काम करू शकतो. 0 to 3 इयर्समध्ये उरलेले 20% ब्रेन डेव्हलप होतो आणि 3 to 6 मध्ये अजून 20% होतो. हे झालं मॉडर्न सायन्स. आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की 3ऱ्या महिन्यामध्ये गर्भावस्थेमध्ये असताना इंद्रियांची उत्पत्ती होते. 4थ्या महिन्यामध्ये असताना हृदयाची उत्पत्ती होते. पंचमे मनहा म्हणजे मनाची उत्पत्ती 5व्या महिन्यामध्ये होते आणि गर्भाच्या 6व्या महिन्यामध्ये बुद्धी, षष्ठे बुद्धी. त्यामुळे हा आयडियल टाइम आहे जेव्हा आपण त्याच्या ब्रेनवरती किंवा IQ स्टिम्युलेशनवर काम करू शकतो.